वाद्य जाते वीण ध्वनी, काष्ठ जाते वीण वन्नी, तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे. आता इथे वाद्याच्या ठिकाणी निर्माण होणारा जो ध्वनी आहे तो ध्वनी म्हणजे प्रत्येक वाद्यामध्ये भिन्न भिन्नता त्या ध्वनीच्या ठिकाणी आपल्याला जाणवते. पण ते वाद्य असलं की त्या वाद्याचा तो ध्वनी आम्हाला प्राप्त होतो. तसंच काष्ठ जाते वीण वन्नी, काष्ठाच्या मध्ये हा अग्नी हा सुप्त रूपाने अनुस्यूत आहेच. म्हणजे ज्या काष्ठाचा एखादं वाद्य बनवलं जातं त्या काष्ठात सुद्धा तो ध्वनी आहेच. त्याला फक्त आकार दिला की त्याच्यामध्ये तो ध्वनी प्रकट होतो. त्यामुळे वाद्य निर्माण झालं की त्या काष्ठाच्या वाद्यामधून ध्वनी निर्माण होतो. तसंच त्या काष्ठाला जाळायला निघालो की त्या काष्ठामधून अग्नी निर्माण होतो. तैसे विशेष ग्रासूनी स्वयेची असे. त्याचप्रमाणे विशेषतेला ग्रासून हे दोन दृष्टांत दिले. कशा अर्थाने दिलेत की कुठलं तरी लाकूड आहे की ज्या लाकडापासून सतार बनवली आहे, ज्याच्यापासून रुद्रवीणा बनवली आहे, ज्याच्यापासून सरोद बनवलं आहे, ज्याच्यापासून काय आणखी वाद्य आपण म्हणू संतूर आहे, काय तबला आहे, आपलं वाद्यात तंबोरा आहे, या सगळ्याच्या बासरी आहे. प्रत्येक वाद्यागणिक त्यामध्ये जो निघणारा ध्वनी आहे तो ध्वनी भिन्न भिन्न आहे. तर त्या ध्वनीची भिन्न भिन्नता त्या काष्ठातूनच बाहेर पडणार आहे. परंतु त्या काष्ठाने ती विशेषता ग्रासून टाकली आहे, म्हणजे आपल्या ठिकाणी ती संपवून टाकली आहे, आपल्या ठिकाणी ती सुप्त रूपामध्ये ठेवली आहे. किंवा त्याला ग्रासून टाकणे म्हणजे त्याला वेढून टाकलेलं. ती काही सुप्तता वेगळेपणाने प्रकट केलेली आपल्याला दिसत नाही किंवा तिचं वेगळं स्वरूप काही आपल्याला लक्षात येत नाही, जाणवत नाही. कारण का माहीत नाही कोणतं लाकूड घेऊन, आता या म्हणाल्या तसं तबल्याकरता ते कोणतं खोड आणणार आहेत आणि कशातून तबला बनवणार आहेत, कशातून म्हणजे डग्याकरता लावण्याच्या ज्या बाकीच्या वस्तू आहेत त्या कशा वापरतील. कारण तिथे तर तो ह्याचा धातूचाच असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये काही वापरायला लाकडाला जागा नाही. पण जो लाकडापासून बनवला पूर्णच्या पूर्ण अखंड खोड आहे ते, आणि त्या अखंड खोडातून बनवलं आहे, तर माहिती नाही ना त्या झाडाच्या सबंध खोडामध्येच तो ध्वनी ग्रासलेला आहे. म्हणजे त्यांनी त्याला वेढून टाकलेलं आहे, ते त्याच्यामध्ये आहेच आहे, त्यांनी प्रकट केलेलं नाही, ते सुप्त रूपाने आहे. आणि मग वाद्य झालं की त्या वाद्यामध्ये त्याची विशेषता प्रकट होते. कारण आत्ता त्या म्हणाल्या तसं तबला घेतला तर काळी एकचा आहे का काळी दोनचा आहे, काळी तीनचा आहे, काळी चारचा आहे. प्रत्येकाची घडाई वेगळी आहे ना. काळी दोनचा, काळी चारचा, दोनचा चढवून चार करता येईल, एकचा चढवून तीन करता येईल. पण काळी एक काळी दोन तर दोन वेगळे तबले घडवले पाहिजेत. म्हणजे ते तबले घडवताना त्या ठिकाणी त्याची घडाई ही त्यांनी ज्याला ग्रासलेलं आहे, ज्या विशेषतेला वेढून टाकलेलं आहे, ती विशेषता प्रकट केली आहे. ती त्यात अगदी आपल्याकडे सामान्य दिलेलं उदाहरण आहे. आता इथे ज्यांनी वाद्याचं दिलं म्हणून पुढे वाद्याचं दिलं. आपल्याकडे सामान्य उदाहरण काय दिलं आहे की पाषाण आणलेलं आहे आणि त्या पाषाणामधून शिल्प तयार केलं आहे असं आपण म्हणतो. तत्त्वज्ञान असं सांगतं त्या पाषाणात शिल्प आहेच, ते शिल्प ठेवून फक्त बाजूचं काढून टाकलं जातं म्हणजे ते शिल्प उरतं. म्हणजे त्या पाषाणामध्ये शिल्प सुप्त रूपाने आहेच, त्या शिल्पाला त्या पाषाणाने वेढून टाकलं आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. बाकी त्याच्या पुढे काही नाही. तसंच काष्ठ जाते वीण वन्नी, तसंच अग्नी त्याच्यामध्ये आत आहेच. आता आम्ही जर टेबल बनवलं तर आम्ही कशाला अग्नी करता ते वापरणार आहे? नाही वापरणार आहे. आम्ही आमच्या घरातले उपस्कर म्हणजे सोफे बनवले तर आम्ही कशाला ते लाकूड जाळण्याकरता वापरणार आहे? पण त्याच्यामध्ये ज्वालाग्राहित्व आहे की नाही? आहे, ते आग पकडू शकतं. परंतु त्या ठिकाणी आत्ता त्याचा उपयोग केला नाही म्हणून तो सुप्त रूपाने तसाच राहिला आहे. आणि जिथे केला आहे तिथे तो आम्हाला प्रकट झाला आहे. आम्ही नाही केला तर आम्हाला प्रकट नाही होणार, आणि केला तर आम्हाला प्रकट होणार. तर आता इथे ते म्हणतात तैसे विशेष ग्रासूनी, त्याचप्रमाणे विशेषत्वाला ग्रासून म्हणजे विशेषत्व आपल्यामध्ये सामावून टाकून पूर्णपणाने, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲब्सॉर्ब म्हणतो ना, सगळं शोषून घेतलेलं. त्यांनी विशेषत्व कुठे वेगळं ठेवलंच नाही आहे.
अशा प्रकाराने ते विशेष ग्रासूनी स्वयेची असे. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी सगळंच आहे. नदी आहे, डोंगर आहे, पाणी आहे, भूकंप आहे, जमीन आहे, आकाश आहे, ही मानव सगळी नामरूपात्मक मानव जाती आहे. आणि या सगळ्या 84 लक्ष योनीमध्ये ज्यातनं फिरलं जातो मानव, अशा सगळ्या प्रकारच्या जाती आहेत. पुन्हा हे जे जडसृष्टी आहे, या सगळंच त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. ही त्याची विशेषता त्यांनी आपल्या ठिकाणी ग्रासून टाकलेली आहे. सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, परंतु ते सगळं सामावून टाकून त्या सगळ्याला ग्रासून तो शेवटी एकटा एक उरलेला आहे. त्याच्या ठिकाणची विशेषता काही त्या ठिकाणी राहिलेली नाही. म्हणून जेवी वाद्यावीण ध्वनी वा काष्ठा वाचुनी वन्नी तैसा दृश्यादी त्रिपुटी वाचुनी आत्मा स्वयंपणे असे. तर आपल्याला दृष्टांत दिला की ही जी त्रिपुटी आहे, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन, या एकावरती आता या 30-35 ओव्यांपर्यंत आपण आलेलो आहे. एकच स्थिती, त्यांना एकच गोष्ट सांगायची की एकट्या एक आत्म्याच्या अस्तित्वाच्या शिवाय अन्य अस्तित्वाचा हे वटेश चांगदेवा तू विचार करू नको. तू फक्त तेवढ्याचा विचार कर. तुझ्या ठिकाणी तू ज्याचा ज्याचा विचार करावा असं तू खूप तुझ्या ठिकाणी वाढवलंयस. त्याची संख्या खूप मोठी आहे. म्हणजे तुझ्या देहावरती, तुझ्या बुद्धीवरती, तुझ्या ज्ञानावरती, वेगवेगळ्या विद्यांवरती, तुझ्या शिष्य संप्रदायावरती, तुझ्या सिद्धींच्या ठिकाणी, तुला सर्व ठिकाणी आसक्ती आहे. आणि त्या प्रत्येक विशेषत्वाचं तुला भान आहे, कारण तू त्या ठिकाणी आसक्त आहेस. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की सातत्याने सांगता येते की द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या तीनही गोष्टींच्या पलीकडे जाऊन या त्रिपुटीच्या शिवाय काष्ठा वाचून वन्नी आपण पाहिलं, तसंच वाद्य जाते वीण ध्वनी आपण पाहिलं. म्हणजे सतार, सारंगी, मृदंग, वीणा यांच्या आधीचा ध्वनी जाणा येईल काही अनुमाना कोण्या तरी. आता तेच जे आपण बोललो होतो की नुसतं काष्ठा आहे तोपर्यंत या काष्ठाची वीणा होणार आहे का, या काष्ठाचा तंबोरा होणार आहे का, याची सतार होणार आहे का, सर्व होणार आहे माहीत नाही. जे होईल तो ध्वनी निर्माण होईल, पण तो ध्वनी निर्माण होईपर्यंत आम्हाला माहीत नाही कोणता ध्वनी निर्माण होणार आहे. म्हणून तो ध्वनीच्या ठाई पूर्णपणे पूर्ण राहील. आता त्याला कशाची न होई बाधा पहा. हे सगळं परमात्म्याचं स्वरूप सांगण्याकरता चालू की त्याच्या ठिकाणी सगळं काही समाविष्ट असलं तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी जे जे काही समाविष्ट होऊन राहिलेलं आहे याची विशेषता जशीच्या तशी राहून ते भगवंताच्या ठिकाणी एकरूप झालेलं आहे. म्हणजे जेव्हा प्रलय होतो त्या प्रलयामध्ये हे जे सगळे जीव आहेत ते जीव आणि त्याचबरोबर सगळ्या देवता त्या वायुचक्राच्या बरोबर त्या गतिमान होऊन ज्या अव्यक्तामध्ये जाऊन समर्थांनी वर्णन केलं आहे त्या प्रलयाचं. तर जेव्हा तो शेवटचा प्रचंड प्रलय आहे, जो संबंध सृष्टीचा प्रलय आहे, ब्रह्मांडाचा प्रलय आहे, त्या प्रलयाच्या वेळी त्या सगळ्या देवता वगैरे सुद्धा त्या गतिमान चक्रावरती स्वार होतात आणि त्या कुठे जाऊन राहतात, त्या अव्यक्तामध्ये जाऊन राहतात. ते आता अव्यक्त कुठे राहतं, कारण ते पुन्हा प्रकृतीचं पुढचं रूप आहे, ते त्या मूळ प्रकृतीत जातं. ती मूळ प्रकृती कुठे जाते, ती मूळ प्रकृती परमात्म्यामध्ये जाते. परमात्म्याच्या म्हणजे उदार अशा विशाल अशा उदरामध्ये जाऊन राहते. म्हणजे आता काय झालं की हे सगळं त्या परमात्म्यात सामावलं. म्हणजे एका शहरामधली वस्ती वाढते. एका शहरामध्ये पहिल्यांदा आपण तावळे शहर किती मोकळं होतं, एकानंतर एक घर लवकर. अगदी आपल्या प्रभात रोडचंच उदाहरण आहे. हा प्रभात रोड कसा सुनसान होता 65 साली, आज त्या प्रभात रोडची अवस्था काय झाली. आम्हाला ते दिवस आठवले की म्हणजे सगळं सुनसान होतं, इथे आता भरून गेलं. मग तो परमात्मा आधी एकटा एक होता आणि हे सगळे त्याच्या पोटात आल्यावर त्याच्या पोटात गडबड सुरू झाली का, तो विस्तारला का, नाही म्हणाले. त्याला काहीही व्हावं लागत नाही, त्याच्या ठिकाणी काहीही घडत नाही. जे जसं आलं आहे तसं त्याला तो आपल्या ठिकाणी समाविष्ट करून
तो जसा आहे तसा राहतो. ते सबंध गतिमान विश्व जे आहे ते त्याच्या ठिकाणी पूर्णपणाने समाविष्ट होऊन राहतं. आणि म्हणून ते इथे आपल्याला सांगताय की तो ध्वनी ठाईच्या ठाई, म्हणजे ही विशेषता जी आहे. आता प्रश्न एवढाच आहे की ज्याचं उत्तर आपल्या काही लक्षात आलं नाही, कोणीतरी अधिकारी पुरुषाचं वाचायला मिळालं तर आपण त्याचा विचार करू शकू की आता तुकाराम महाराज आहे, हे सगळं ब्रह्मांड आहे, हे सगळं ब्रह्मांड मागे 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 गेलं, त्या परमात्म्याच्या मध्ये जाऊन सगळं समाविष्ट झालं. ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यात समाविष्ट झाले, काय नामदेव महाराज, सगळे सगळे समाविष्ट झाले. या सगळ्यांनी समाविष्ट होऊन त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं ठरवलेलं होतं का, या सगळ्यांना अजूनही आपलं जे वेगळेपण आहे ते शिल्लक ठेवायचं होतं. तर त्या सगळ्यांचं ते जे काही वेगळेपण आहे त्या वेगळेपणाच्या वैशिष्ट्यासहित भगवंत या सगळ्यांची कालवण करतो, या सगळ्यांना एकत्र कालवून टाकतो. म्हणजे आपल्या पोटामध्ये सगळ्यांना एकत्र बंदिस्त करून टाकतो. ते जे त्यांचं बंदिस्त होणं आहे त्याच्या पोटामध्ये, कारण आता काहीच होणार नाही आहे त्यांना, वैकुंठ नाही, कुठला देह धारण करते आता ते करण्याकरता आता काही शिल्लक राहिलं नाही. आता परमात्म्याच्या ते पोटातच आहे. परमात्म्याच्या पोटातून जेव्हा ब्रह्मांड पुन्हा कार्यकारी किंवा पुन्हा जग निर्माण होईल, त्या निर्मितीबरोबर ते पुन्हा वैकुंठात येतील का, ते पुन्हा वैकुंठात येतात का, या कल्पाबरोबर संपून जातात म्हणजे भगवंताशी एकरूप होतात, हा आपल्याकडे पुष्कळ चर्चेचा विषय आहे. त्यामुळे माहीत नाही आपल्याला की याचं नेमकं उत्तर काय होतं, कारण त्याचा अनुभव त्याच्याविषयीची वचनं अशी काही आपल्याला खूप अगदी हेच उत्तर असं सांगणारी काही नसतात. आणि त्यामुळे ब्रह्मांडाच्या प्रलयानंतर पुन्हा सृष्टी जेव्हा निर्माण होते, जेव्हा सर्गसृष्टी उत्पन्न होते आणि त्याबरोबर हे सगळे लोक उत्पन्न होतात, ते लोक उत्पन्न झाल्यावर पुन्हा हे सगळे येतात का, कारण येतात असं म्हटलं पाहिजे. याचं उत्तर भागवतकारांनी दिले. भागवतकार असं म्हणतात, धाता यथा पूर्व कल्पवत, की ब्रह्मदेव जी नवीन सृष्टी रचतो ती पूर्वकल्पामध्ये जशी होती तशीच रचतो. त्यामुळे हे जे सगळे वैकुंठामध्ये राहणारे आणि अखंड भगवंताच्या उपासनेची किंवा त्याच्या भजनाची जी काही गोडी आहे ती चाखत तिथे राहिले, मग आता त्याच्यातनं बाहेर आले तर ते तिथे राहत असतील का, आता असतील. पण आत्ता या ठिकाणी दोन्ही बाजूनी विचार मांडताना एकच आहे की जेव्हा त्याच्या पोटात समाविष्ट होतात तेव्हा परमात्मा त्यांना फार सूक्ष्म रूपामध्ये त्यांच्या वैशिष्ट्यासहित ठेवतो का, तर ठेवतो. हे उत्तर आपल्याला स्वीकारावं लागतं, कारण तुकाराम महाराज भजनाशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराज आपल्या ठिकाणच्या ज्या काही ध्यानमार्ग आहे, योगमार्ग आहे, त्यांना ज्या मार्गाने ईश्वर चिंतनामध्ये रमायचं आहे त्याच्याशिवाय राहणार नाही. आता फक्त प्रश्न ज्ञानदेवांचा एक अपवाद आहे आपल्याकडे संतांच्या मध्ये, की ज्ञानदेव म्हणजे साक्षात विष्णूचाच अवतार आहे. मग आता ते विष्णू स्वरूप असले तर विष्णूच्या रूपामध्ये असल्यामुळे जे विष्णूला स्वतःचं वेगळेपण सांभाळायचं आहे त्या ज्ञानदेवांचं वेगळेपण सांभाळलं जाईल का जाणार नाही, याचं उत्तर काय आपल्याला माहीत नाही. ते ज्ञानेश्वरांना माहिती की ज्ञानेश्वर महाराज त्याचं वेगळेपण ठेवतात का ज्ञानेश्वर महाराज विष्णूमध्ये समाविष्ट होऊन जातात. पण निश्चितपणे तुकाराम महाराज असो, नामदेव महाराज असो, हे सगळे ज्या भजनानंदाची अपेक्षा करतात ते भगवंताच्या पोटात सुद्धा भजन करत राहतात. त्याचं कारण असं की त्याबद्दलचा विचार कोणी मांडलाय, वल्लभाचार्यांनी मांडलाय. आणि वल्लभाचार्यांनी असं सांगितलंय की भगवंताची सृष्टी भगवंत आपल्या ठिकाणी निर्माण करतो आणि त्याच्या सृष्टीमध्ये तो नित्य लीला करत असतो आणि त्या नित्य लीलेमध्ये सगळ्यांना समाविष्ट करून देतो. त्यामुळे त्या नित्य लीलेमध्ये समाविष्ट होणारे जे जीव आहेत ते भगवंताच्या पोटामध्ये सुद्धा, आता भगवंताला अडचण कशाचीच नाही आहे, त्यामुळे त्यांच्या पोटात सुद्धा त्या भगवंताच्या बरोबरची जी क्रीडा आहे, लीला आहे, त्याचा आनंद ते त्यांच्या पोटात घेत असतील, त्यानंतर वैकुंठामध्ये येत असतील, आपल्याला माहीत नाही. पण भगवंताच्या पोटामध्ये हे सगळं समाविष्ट होतं, ही गोष्ट इथे सिद्धांत म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी चांगा वटेशाला, वटेश
किंवा चांगदेवांना या चांगा वटेशाला सांगितलेली आहे. आता ते काय म्हणतात, तो ध्वनी ध्वनीच्या ठाई पूर्णपणे पूर्ण राही. म्हणजे तुकाराम महाराजांच्या ठिकाणी भजनाच्या सहित राहिलेच पाहिजेत की नाही, त्यांना राहावंच लागेल. त्याला कशाची न होई बाधा पहा. असंच भगवंताच्या ठिकाणी समाविष्ट झालं तरी सुद्धा त्याला बाधा येत नाही. तो सगळ्या सकट समाविष्ट करून घेतो. वाद्यादिके करुणी जो प्रकट मात्र झाला जाणी, एरवी वाद्यादिकांनी निर्माण त्याला केले नसे. आता वाद्यादिके करून जो प्रकट मात्र झाला जाणी, की तो काय झाला, वाद्य निर्माण झाल्यानंतर तो ध्वनी प्रकट झाला. प्रकट मात्र झाला जाणी, एरवी वाद्यादिकांनी निर्माण त्याला केले नसे. वाद्य निर्माण झालं म्हणून तो ध्वनी नाही निर्माण झाला. म्हणजे आपल्या एक गोष्ट लक्षात आली का, की या सृष्टीतली कोणतीही वस्तू, ती वस्तू निर्माण झाली म्हणून ती विशेषता दाखवू शकत नाही. ती विशेषता ही परमात्म्याचा गुण आहे, तो वस्तूचा गुण नाही. म्हणजे समजा आपल्या ठिकाणी एखादी चांगली कलाकृती, आता आपण म्हणजे आपल्यापुरत्या मर्यादित, प्रत्येकाचं मत वेगळं असेल. आता माझ्यापुरतं माझं मत, की आमच्या इथे बालगंधर्वच्या इथे असलेला झाशीच्या राणीचा जो पुतळा आहे, त्याच्या इतका सुंदर पुतळा करणं अवघड आहे. आणि तो ज्या तोलानी केलेला आहे किंवा त्याच्यात जो तोल राखलेला आहे आणि जे एकूणच त्याची जी स्थिती आहे, ती जी अवस्था म्हणजे ज्या पोजमध्ये ते ठेवलेलं आहे, तर ते सगळं बनवणं एवढं मोठं, एवढ्या वजनाचं, तरी इतकं देखणं तर आपल्या दृष्टीने अवघड आहे. मग आपल्याला असं वाटतं कसं त्या कलाकारांनी घडवलं असेल, कसं त्यांच्या हातून घडलं असेल. तर त्यांनी ते घडवलं. कलाकार म्हणतोच हे मी नाही घडवलं. आता ते लोखंड आहे आणि त्या लोखंडाचं जे घडलं हे ज्याच्याकडून घडलं त्याला त्याचं आम्ही श्रेय देतो. इथे ते तत्त्वज्ञान असं म्हणतं की हे सगळं त्याच्यात घडण्याची कुवत आहेच त्या लोखंडामध्ये, किंवा त्यांनी निर्माण केलेलं काय जे संमिश्रण असेल, जो ॲलॉय असेल, त्याच्यामध्ये हे सगळं इतकी कलाकुसर, इतका बारकावा, इतकं सुंदर तऱ्हेने ते दिसणं, हे होण्याचं सामर्थ्य त्या धातूतच आहे निर्माण केलेल्या संयुगामध्ये, की ज्याच्यामुळे ते इतकं देखणं दिसतं आहे. म्हणजे त्यांना इथे काय दृष्टांताने सांगता येते की हे सौंदर्य हे कुणाचं आहे, हे श्री त्या प्रकृतीचं आहे. ती प्रकृतीच मुळात सुंदर आहे, शोभायमान आहे. आणि त्यामुळे त्या प्रकृतीचं जे सौंदर्य आहे ते कशाच्या रूपाने प्रकट झालं, ते त्या धातूच्या रूपाने प्रकट झालं. ते कुणी ज्यांनी प्रकट केलं त्याला जे आम्ही श्रेय देतो, ते म्हणतात तो प्रकट करणारा निमित्त मात्र आहे, पण त्याच्यामध्ये त्याची जमलेली जी भट्टी आहे, त्याचं जे सगळं जमलेलं किंवा जुळून आलेलं जे सौंदर्य आहे, ते सगळं मात्र त्याच्यात घातलेलंच आहे परमात्म्याने. जे घातलं आहे ते त्याला फक्त प्रकट करून दाखवता आलं. म्हणजे त्यांनी चांगा वटेशाला काय सांगितलं की बाबा रे, कशाचा पण अहंकार करू नकोस, कशाचा पण अभिमान धरू नकोस की हे तू घडवलं, हे तू केलं, ही सिद्धी तुला प्राप्त आहे, हे सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. तुझ्या ठिकाणी काही नाही, ते आहेच, ते सर्वदूर प्रकट होण्यासारखं आहेच. फक्त प्रश्न एवढाच आहे की तो कुणातरी एका व्यक्तीच्या ठिकाणी प्रकट झाला आहे. तसा तो ध्वनी ह्या वातावरणामध्ये भरून आहेच. वातावरणात भरून असलेला ध्वनी, फक्त तो ध्वनी पकडण्याकरता म्हणून आम्ही ते त्याच्याकरता आयतन तयार केलं. म्हणजे तो तबला जो आहे, तो तबला कसा कोरत नेला की ज्याच्यामधून सामान्यतः काळी एकचा ध्वनी बाहेर आला पाहिजे. काळी एकचा ध्वनी वातावरणात आहे की नाही, आहे. काळी दोनचा ध्वनी वातावरणात आहे की नाही, आहे. फक्त त्या काळी एक किंवा काळी दोनला आम्ही ते जे काही तयार केलं आहे ते त्याच्याशी आम्ही जुळवून घेतलं, त्याच्याशी जुळण्यासारखं ते भांडं तयार केलं. म्हणजे त्याचं थोडक्यात त्या ध्वनीशी आम्ही ट्युनिंग केलं आणि आम्ही त्याला पकडला. हे याचा अधिक सोपा दृष्टांत रेडिओ आहे किंवा अधिक सोपा दृष्टांत टी व्हीच्या लहरी आहेत. ह्या ज्या लहरी आहेत त्या सगळ्याच वातावरणामध्ये भरूनच आहे. इथे पण आहेत. इथे आत्ता टी व्ही आणून लावला किंवा इथे आत्ता रेडिओ आणून लावला की पुणे केंद्र लावा, रेडिओ मिरची लावा, काय वाटेल ते लावा, लागणार आहेत याच्यावरती. त्याचं कारण असं की तो ध्वनी सर्वदूर भरून राहिलेला आहे. तो फक्त पकडण्याकरता त्याचं आयतन तयार पाहिजे.
म्हणजे हे जे जग आहे, हे जग म्हणजे भगवंताचं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचा केवढा भाग सांगितला आहे? अंश मात्र. भगवंताच्या सामर्थ्याचा अंश मात्र भाग प्रकट करण्याकरता निर्माण झालेली ही सृष्टी आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघत असाल तर दर शनिवारी रात्री दूरदर्शनवरती म्हणत 11:30 वाजता हे लागतं आकाशाची ओळख, आणि तो कार्यक्रम खूप छान आहे. त्याच्यामध्ये ते म्हणजे गॅलिलिओनी पहिली दुर्बीण तयार कशी केली इथपासून त्याची हिस्ट्री वगैरे दाखवतात. तर त्या आकाशमंडलामध्ये असणाऱ्या त्या दुर्बिणीतून दाखवलेले तारे आपल्याला दाखवतात, हे त्याचे फोटोग्राफ्स का खचाखच भरलेलं आहे, केवढी त्याचा एकेकाचा व्याप असेल. म्हणजे हे आमचं एक ब्रह्मांड, त्या एका ब्रह्मांडामधल्या एका सूर्यमालेमधल्या एका पृथ्वीच्या चंद्राला पाहीपर्यंत अमेरिकेची दमछाक झाली. तिकडे आता त्या मंगळ आणि त्याच्या आता मागे आहोत त्या मंगळाच्या आहोत, की जो मंगळ समजावा किंवा काय आहे त्याचं स्वरूप, त्याच्याकरता आता यानं उडत आहेत. म्हणजे काहीही जरी आम्ही पाहायला गेलो तरी ते सगळं बघितलं की असं वाटतं यातलं आम्ही काय शोधू शकणार आहे, कुणाच्या जवळ आम्ही पोचू शकणार आहे, कसे पोचू शकणार आहे. म्हणजे ईश्वराचं जे वैभव आहे ते अंशमात्र वैभव या ब्रह्मांडाच्या रूपाने प्रकट झालेलं आहे. तर तो किती सामर्थ्यशाली असेल. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की अहो त्याला काही फरक होत नाही. हिंदीमध्ये टसका मसना होना म्हणतात, तसं आहे की त्याचं एवढंसं सुद्धा काडीचाही त्याच्यामध्ये फरक पडत नाही. त्याला एवढासा ओरखाडासुद्धा येत नाही की त्याला एवढीशी सुद्धा झी स्वीकारावी लागत नाही. म्हणून ते काय म्हणतात, तैसे विशेष ग्रासूनी. या सबंध ब्रह्मांडाचं वैशिष्ट्य पाहता पाहता, ते हल्लीची जाहिरात आहे ना ती, तो आ करतो तो त्याचा बंदच होत नाही, तो सारखा दुसरा बंद करत असतो, तो पुन्हा आ होत असतो. तसंच आहे या सबंध ब्रह्मांडाला पाहताना आमचा आ मिटणं शक्यच नाही आहे. इतक्या त्या तारामंडलांचा आणि ह्या सगळ्याचा जर पसारा पाहिला तर त्यांनी सांगितलंय, पण या सगळ्या विशेषत्वाला त्यांनी ग्रासलेलं असलं तरीसुद्धा ते सगळं नष्ट करून, म्हणजे त्या सगळ्याचा कोणताही प्रभाव त्याच्यावर न पडता तैसे विशेष ग्रासूनी त्यांनी प्रकट केलेलं जे विशेषत्व आहे त्याच्यावरती पांघरुण घालून स्वयेची असेल तो पुन्हा एकटा एकच असतो. म्हणजे कसं त्या चांगल्या वटेश्वराला शिकवावं लागतंय त्यांना, की ते किती प्रकाराने शिकवत आहेत. कारण आपल्याला अमृतानुभवामध्ये ते असं सांगत नाही. अमृतानुभवामध्ये ते पुरुषाचं स्वरूप सांगतात, प्रकृतीचं स्वरूप सांगतात, या सगळ्याचं मिथ्यात्व सांगतात. आमच्या पुढे अविद्येचं नाचणं किंवा अविद्या आम्हाला कशी नाचवते ते सांगतात. अज्ञान म्हणजे काय ते आम्हाला समजावतात. पण इथे म्हणजे प्रतिक्षणी एका ब्रह्माशिवाय त्यांनी या 65 अव्यामध्ये दुसरा विषय घेतलेला नाही. त्या ब्रह्माचं वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला वर्णन करून ते सांगतायत. इथे आपल्याला आता पुढे सांगतात ते की वाद्यादिकी इतुकेच केले ध्वनी असल्याचे बोधिले. काय झालं म्हणाले वाद्यातून? एकच कळलं आम्हाला की काळी एकचा तबला बांधल्याबरोबर आम्हाला काळी एकचा ध्वनी मिळाला, काळी दोनचा बांधल्याबरोबर काळी दोनचा मिळाला, काळी दोनचा टिपेचा केला की आम्हाला काळी चारचा मिळाला, काळी एकचा टिपेचा केला की आम्हाला काळी 3 मिळाला. म्हणाले एवढंच त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. आणि त्याचे संगे मिळविले वाद्य नाव आपणासी. म्हणजे नामरूपात्मक सृष्टीचं कोडं उलगडून त्यांनी सांगितलं. म्हणजे इथे भाष्य आहे म्हणून आपल्याला कळतं, एका ओळीत चांगदेवाला कळलं, आपल्याला कळलं नसतं म्हणूनच त्यांनी एवढं भाष्य आपल्या पुढे ठेवलंय. की ते म्हणतात की हे जे या ठिकाणी भगवंतानी केलं काय की त्याला वाद्य हे नाव मिळालं असं म्हणतात ते, तेव्हा आपण आपल्यावरून ओळखावं. म्हणजे त्यांनी चांगदेवाला सांगितलं की बाबा रे त्या वाद्यावरून, बाबा रे त्या काष्ठातल्या वन्हीवरून तू ओळख की काष्ठापासून काय काय बनतं, हे वाद्यामध्ये ध्वनी उत्पन्न होतो कसा होतो. म्हणजे जेव्हा हा देह तयार झाला तेव्हा या देहाला नाम आलं, रूप आलं, पंचमहाभूत आली, त्रिविध गुण आले, या सगळ्यांनी हे जोडलं गेलं किंवा या सगळ्यांच्यामधून हे निर्माण झालं. म्हणजे हे जे काही निर्माण झालं आहे ते काय निर्माण झालं? नामरूपात्मक काय धारण करण्याकरता निर्माण झालं? पूर्वी केलेलं कर्म. पूर्वीचं जे कर्म आहे ते कर्म भोगण्याकरता, डोळे लहान का मोठे, रंग काळा का गोरा, शरीराने स्थूल का बारीक, पोट ठीक,
का हृदय ठीक, का त्या माणसाचं यकृत ठीक, का प्लीहा ठीक, का पाय ठीक, का हात ठीक, का डोकं ठीक, काय आहे हे सगळं कशातून निर्माण झालं? ते म्हणाले त्याला घेण्याकरता, त्याला जसा तो ध्वनी धारण करण्याकरता एक वाद्य निर्माण झालं आणि ते सांगू लागलं की मी अशा प्रकारचा ध्वनी प्रकट करतो. म्हणजे उलट आम्ही ते वाद्य पाहिलं की आम्ही ही सतार आहे असं म्हणू लागलो. तसं आहे ना, आपल्याला कुणी पाहिलं की हो ही अमक्या घरातली अमकी स्त्री आहे, त्या बाईचं हे नाव आहे, यांचं अमुक एक घर आहे, अमुक एक ओळख आहे. ही सगळी ओळख कशा करता आली आणि तो देह तसा का निर्माण झाला? कारण त्याच्या मागे कर्माचा सिद्धांत आहे. म्हणून ते जे पूर्वकर्म आहे, जे भोगायला आलेलं आहे, त्या भोगण्यावर हुकूम त्याचा देह निर्माण झाला आहे. मग आम्ही त्याला काय म्हटलं? हा आमचा ही सगळी नामरूपात्मक सृष्टी. कसं असतं, आपण बोलतो, आपण लिहितो, प्रवचनकार म्हणतो हे चराचर विश्वामध्ये परमात्मा भरून राहिलं. त्या प्रवचनकाराला बोलायला काय जातंय? त्याच्याही मध्ये तेच भरून राहिलेलं, त्याच्याशिवाय आहे काय दुसरं? त्या संबंध चराचर सृष्टीमध्ये जसा परमात्मा आहे तसाच तो त्याच्यात आहे. हा कोण बोलणारा आहे? हा कोणी बोलणारा नाहीये. जे काही भगवंताचं केलेलं आहे, जे काही कर्तृत्व आहे, ते कर्तृत्व यांनी कुठे ना कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारांनी पेरून ठेवलं आहे. आणि ते ज्या प्रकारे पेरलंय त्या प्रकारे त्याची नामं आहेत. हा मनुष्य आहे, हा घोडा आहे, हा कुत्रा आहे, ही गाय आहे, तो मांजर आहे. हे सगळं जे निर्माण झालंय, तर ते देवाला सांगतात की चांगदेवा तू कोण आहेस? तू कोणी नाही आहेस. तुझी विशेषता काय आहे? 1400 वर्ष हा देह टिकवून ठेवावा, ही आसक्ती तुला कशामुळे आहे? कारण काही एक विशिष्ट भोग भोगण्याकरता हा देह दिला होता. त्या देहाला योगाच्या आधाराने तू तसाच जगवत ठेवलायस की मृत्यू आला की तो टाळायचा, पुढे जायचं. मग आता ह्या सर्व सिद्धी प्राप्त करून, हे सगळं योगाचं वैभव प्राप्त करून या देहानी तू जे उपभोग घेतोयस, काहीतरी तर त्यालाही कर्माचा भोग भोगायला लागतच असेल, किंवा त्याचं जर कर्म सगळं भोगून संपलं असेल तर तो नवीन क्रियमान तयार करत असेल. आपल्याला माहीत नाही चांगदेवांचा अधिकार काय, आणि चांगदेव तेवढे समाधी लावणारे एवढे मोठे होते आणि त्यांचा अधिकार काही सामान्य नाही. पण आता क्रियमाण किंवा कर्म याच्या भोगाकरताच हा देह झाला आहे असं नाही आहे. मग आता तुझा देह कशाकरता राहिलाय आणि तू तो का सांभाळतोयस? त्याचं कारण काही विशिष्ट हेतू करता तर हा देह आला होता. तो हेतू संपला, तुझ्या आयुष्याची मर्यादा संपल्यावर तू टाकला का नाही देह? म्हणजे प्रश्न इथे हा आहे की हे जे वाद्य, खूप छान दृष्टांत दिलाय त्यांनी की हे वाद्य निर्माण झालं, हे वाद्य कशाकरता निर्माण झालं? तो ध्वनी त्यातनं उत्पन्न करणं. असा एकच आता आम्हाला माहीत नसलेली, आता नवीन नवीन आपण पाहतो ना की आता हे जे फ्युजन यायला लागलं संगीतामध्ये, त्याबरोबर एकेका वाद्यामध्ये किती ध्वनी निर्माण व्हायला लागले. नाहीतर तो आपला याचा भाऊ, आता तर तोफिन का काय नाव आहे त्याचं, तौफिक कुरेशी. आता कुठल्या वाद्य त्यांनी जे सगळे नाद ते काढतात, ते काय कुठे पत्र्याचे डबडे, कुठे काय कुठे काय घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये नाद निर्माण करण्याकरता काय त्यांनी वाद्य निर्माण केलं का? पण तो नाद सर्वदूर भरून राहिलेला आहे. तो नाद कुठे आहे आणि तो नाद काय ट्युनिंगला निर्माण होणार आहे ह्याचा एक काहीतरी, म्हणजे स्फुरणाचा भाग किंवा त्याच्याविषयीचा काहीतरी डोक्यामध्ये विचार त्या तौफिक कुरेशींकडे आहे, म्हणून ते बरोबर त्यातनं तो नाद काढू शकतात. त्यांना वाद्यच पाहिजे असं नाही. म्हणजे हे जसं आहे याचा अर्थ काय झाला की या सृष्टीमध्ये परमात्म्यानी सर्व गोष्टी परिपूर्णतेने भरून ठेवलेल्या आहे. म्हणजे उद्या एखादा मोबाईल घेऊन सुद्धा ते कसला तरी नाद काढत, काय माहिती आपल्याला की याच्यावरती काय वाजवावं म्हणजे त्यांना त्याचा नाद मिळेल. म्हणजे कोणतीही गोष्ट कुठेही अपूर्णतेने नाही. याला सिद्धांत कोणता आहे आपल्याकडे? आपल्याकडे प्रज्ञानम ब्रह्म हा सिद्धांत आहे. प्रज्ञानम ब्रह्म, ब्रह्म हे प्रकर्षेण ज्ञानमय आहे. आणि आमची जी प्रत्येक पेशी न पेशी आहे, या सृष्टीतला कण न कण आहे, तो कशाने भरलेला आहे? त्या प्रत्येक पेशीमध्ये हे ज्ञान भरून राहिले, 100% भरलेलं. म्हणजे आमच्या देहात सुद्धा सगळ्यांचे संस्कार आहेत.
कुत्र्याचे आहेत, मांजराचे आहेत, गाढवाचे आहेत, गाईचे आहेत, बैलाचे, सगळे आहेत. कारण का, या सगळ्या जाती फक्त एका विशिष्ट गोष्टी करता त्या रूपात प्रकट झाले आहेत. आम्ही मानव ह्या जाती करता मानव या देहाने प्रकट झालो, पण त्याही जीवांच्याकडे आमच्यासारखे सगळे गुणधर्म, कारण त्यांची प्रत्येक पेशी न पेशी त्या पूर्ण ज्ञानाने भरलेली. म्हणून प्रज्ञानम ब्रह्म, की प्रकर्षेण ज्ञानाने युक्त असणारं ब्रह्म आहे. आणि तेच ब्रह्म आमच्या ठिकाणी खेळतं आहे, आमच्या देहातून खेळतं आहे. आणि त्यामुळे त्या ब्रह्माला पर्याय नाही, त्या ब्रह्माच्या ठिकाणी वेगळं काही संभवत नाही. आणि म्हणून ज्याला ज्याच्यातून त्या ब्रह्माला ज्या स्वरूपात बाहेर काढता आलं, व्यंगचित्रकार त्याच्या व्यंगचित्रातून काढतो, गीतकार त्याच्या लिखाणातून काढतो, संगीतकार त्याच्या स्वरातून काढतो, पण त्याच्यामध्ये असणारं जे वैशिष्ट्य म्हणून त्याला दिसलं ते काय आहे, तर पुन्हा तिथे ते म्हणतात, ज्या नामरूपाला धारण करून ते परब्रह्म विविध रूप घेतं, ते सगळं या सृष्टीत एका ठिकाणी भरलेलं. अगदी आत्ता या ठिकाणी सुद्धा ज्याला अधिकार आहे तो म्हणेल मला त्या तबल्याची आवश्यकताच नाही आहे, त्या तौफिक कुरेशींसारखी माध्यमाची पण आवश्यकता नाही आहे. या ठिकाणी मी म्हटलं सतार वाजावी तर इथे सतारीचा झंकार आपोआप ऐकायला येईल. कारण का, तर ह्या निसर्गामध्ये भरून राहिलेलं ह्या सगळ्या संस्कारांचं जे रूप आहे त्या रूपानेच परमात्मा भरलेला आहे, त्या ज्ञानानेच परमात्मा भरलेला आहे. त्याच्याशी ट्युनिंग करता येतं का? त्याच्याशी जर ट्युनिंग करता आलं, त्याच्याबरोबर जर स्वतःला जोडता आलं त्या लहरींबरोबर, तर कोणत्याच माध्यमाची आवश्यकता नाही. म्हणून संतांचे चमत्कार वाटतात की ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वजवले. आता केवढी मोठी प्रोसेस आहे. तो आधी रेडा शहाणा झाला पाहिजे, त्याला वेद आले पाहिजे, त्याला ते उच्चारता आले पाहिजे, त्याला मानवासारखं बोलायला समजलं पाहिजे. आता यांनी उच्चारले ते वेद त्याला कळले पाहिजेत, आणि ह्यांनी सांगितलं आहे त्यावर हुकूम त्यांनी म्हणायला सुरुवात केली पाहिजे. एवढे सगळे प्रकार कसे होतील हा प्रश्न आमच्या तथाकथित तर्कवाद्यांना पडतो. त्यांना पडत नाही. ज्ञानदेवांना, ज्यांनी त्या चांगदेवाला शहाणा केला आहे त्या ज्ञानदेवांनी त्यांनाही प्रॅक्टिकल उदाहरण दिलं आहे की घ्या, इथे अडचण कशाचीच नाही आहे. इथे या जीवाच्या ठिकाणी मला काय निर्माण करायचं आहे, मला एवढा ध्वनी पाहिजे. ध्वनी कशाचा आहे? वेदमंत्रांचा आहे. म्हणजे वाद्य निर्माण केल्यावर जर वाद्यातून ध्वनी येतो, तर त्या रेड्याच्या ठिकाणी जर त्या प्रकारचं ट्युनिंग त्या संतांनी केलं तर त्यांच्या मुखातून वेदमंत्र का नाही येऊ शकणार? ज्ञानदेवांना अडचण नाही आहे, आम्हाला अडचण आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यातला सगळ्यात मोठा तर्क देऊन टाकला की अहो तो कोणी रेडा नव्हता, तर रेडे नावाचा कुणीतरी प्रोफेसर असला पाहिजे, की त्यामुळे त्याला वेद येत होते म्हणून त्यांनी वेदमंत्रांचा उच्चार केला. असं काही नाही आहे. हे जे विज्ञान आहे, हे विज्ञान फार वेगळ्या स्तरावर आहे. आणि माऊली त्याला समजावून सांगतात की अरे काय वेडा आहेस तू, हातात चाबूक काय घेतोस, तो सापाचा काय घेतोस, वाघावर काय बसतोस, बरोबर सगळे प्राणी काय घेतोस, एका बरोबर एक सगळे प्राणी जोडून काय घेतोस, काही आवश्यकता नाही आहे. याच्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी, ते जसं मुलांना आपण जादूचे प्रयोग शिकवतो तशा गोष्टी आहेत की आपली हातचालाखी आहे, आपली नजरबंदी आहे. याच्यापेक्षा काय आहे त्या जादूच्या प्रयोगामध्ये? काही नाही आहे. ते म्हणतात की या सृष्टीमध्ये भगवंताचं सामर्थ्य एवढं अजाट आहे की त्या सामर्थ्यापर्यंत बाबा तू पोचलाच नाहीस. तू सिद्धी वगैरेंच्या मध्ये अडकून इथेच खेळत राहिलास आणि इथेच सगळं काही मला मिळतंय, मी मिळवतोय या आनंदात राहिलास. म्हणजे ही ओवी जी आहे ना, ही त्यांच्या काय म्हणूया उपदेशामधली एक खूप सुंदर ओवी आहे. त्या ओवीमध्ये त्यांनी त्यांच्या उपदेशाला पुष्कळ स्पष्ट केलं आहे चांगदेवांना. कारण आता ते निम्म्यावर आलेत ना, तर चांगदेवाला सांगणारच आहेत ते. आणि ते पुढे म्हणतात की आणि वाद्यालाही वाद्यपणा ज्याचेमुळे आला जाणा, ऐशा त्या मूळ ध्वनीचा ध्वनीपणा ध्वनीलाच माहित. म्हणजे ह्याचं काय स्वरूप आहे हे त्या परमात्म्यालाच माहीत. आपण जे सारखं म्हणतो ना की परमात्मा सगळ्यांच्या ठिकाणी सर्वदूर भरून राहिलेला आहे. एकाच वेळी आज जगातल्या अब्जावधी लोकांना त्याचं स्मरण केल्याबरोबर तो त्यांच्याजवळ आहे. कसा आहे? त्यांनी म्हटलं, इथे उत्तर दिलं त्याचं की त्या ध्वनीलाच तो वाद्यातला ध्वनी माहिती आहे. तसं परमात्म्यालाच
निर्माण झालेला पांचभौतिक देहाच्या अपेक्षा त्यांनी केलेलं मागणं, त्या देहाच्या ठिकाणचं असणारं सामर्थ्य, त्याला आता कोणत्या कर्माचं काय फल द्यायचं याचा निवाडा, हे सगळं स्वतःला कुठल्याही तऱ्हेने धक्काही न लावून घेता परमात्मा करतो. हे त्याचं ऐश्वर्य आहे. त्याचं ऐश्वर्य एवढं मोठं आहे. भगवंत सांगतात, तू काय याच्यामध्ये, ज्ञानेश्वर माऊली सांगतात, तू काय याच्यामध्ये मिळवलंस? त्या सापाला हातात धरून वाघावरती बसून तू काही नाही मिळवलंस त्याच्यामध्ये. आणि म्हणून ते सांगतात की काष्ठगत अग्नीचा दृष्टांत याच स्वरूपाचा, तंतोतंत असे साचा, पहा विचार करूनी. एवढ्याला आता स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. काष्ठामध्ये अग्नी आहे. आवश्यक असेल तर आम्ही प्रकट करू, आवश्यक नसेल तर त्या काष्ठाचा अन्यत्र उपयोग करू. आपल्याला माहिती आहे की आपला साधा विश्रामबाग वाड्याला सुद्धा 250 वर्षाचा 300 वर्षाचा इतिहास, ही सगळं काष्ठच आहे. त्या काष्ठाचा अग्नी म्हणून कोणी विचार केला नाही केला, त्या काष्ठाचा इमारत म्हणून विचार केला, त्या काष्ठाचा वेगळा उपयोग केला. म्हणून काष्ठातला अग्नी कुठे गेला तो तिथेच आहे. हा देह काही शिकण्याकरता, हा देह काही कलेच्या सेवेकरता, हा देह काही राजकारणाकरता, हा देह काही प्रपंचाकरता जर झिजत राहिला किंवा कार्यरत राहिला, म्हणून या देहाच्या आतलं परमात्म स्वरूप बदलणार आहे का? बदलणार नाही आहे. आणि एक आहे, या जगामध्ये प्रत्येकाच्याच ठिकाणी तो असा भरून राहिलेला. त्यामुळे आम्ही काय करतो, आम्ही काय करत नाही, हे सगळं जे काही आहे हे फक्त आम्ही केलेले लुटुपुटीचे खेळ आहेत परमात्म्याच्या दृष्टीने. त्यांनी दिलेलं आहे आम्हाला, ही अष्टधा प्रकृती दिली आहे आणि तुझ्या मर्यादित स्वरूपात तुला काय खेळायचं आहे ते तू खेळ, एवढा आपल्याला त्यांनी सांगितलं. आता ह्याच्यामध्ये आम्ही फारच काहीतरी अतिरेकी वागायला लागलो, त्याचे परिणाम भोगायला लागतील. फारच चांगले वागलो तर तो परमात्मा अधिक चांगल्या प्रकाराने प्रकट होईल. आणि म्हणून तो काष्ठगत वन्ही जसा आहे तसा तो वन्ही आम्ही जर नाशाकरता वापरला तर आमचा नाश, चांगल्याकरता वापरला तर आमचा लाभ. म्हणून पुन्हा भगवंतांनी आम्हाला उपदेश करूनच ठेवला, उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मना. की आमचा उद्धार आम्हालाच करायचा, आमचं चांगलं आम्हालाच शोधायचं. आम्ही आमचे शत्रू होणार का मित्र होणार हे आमचं आम्ही ठरवायचं. म्हणून ते सांगतात, अरे बाबा रे, ध्वनी सगळीकडे भरलेला, सगळीकडे दैवी शक्ती भरून राहिलेली आहे, सगळीकडे आसुरी शक्ती भरून राहिलेली आहे. त्यातल्या दैवी शक्तीला जवळ करायचं का आसुरी शक्तीला जवळ आपण ठरवायचं. आपण कुणाच्या समीप जायचं आहे हे आपण ठरवायचं. आणि त्यामुळे आपल्या काष्ठामध्ये वन्नी आहे, चैतन्य आहेच. ते चैतन्याचं स्फुल्लिंग दुर्योधनाला असं वागायला शिकवतं आणि अर्जुनाला तसं वागायला शिकवतं, ते नाही शिकवत. हे प्रत्येकजण आपापल्या प्रवृत्तीने वागतात आणि जो तो कुणी आपला उद्धार करून देतो तर कुणी आपला घात करून देतो. म्हणून त्यांनी सांगितलं, तैसे दृंगमात्र वस्तू वली जगता योगे कळून आली. म्हणजे आम्ही कोणत्या दृष्टीने पाहायचं आहे, आमच्या देहापासून. आम्ही फार लांब जाऊन पाहणं जरा आमची दृष्टी अधू आहे, त्यामुळे आम्ही फार लांब नाही पाहू शकत, पण आमच्या देहापुरतं तर पाहू शकतो. तेव्हा ते म्हणतात की या देहाला जर त्या दृक् मात्र, ती दृंग मात्र वस्तू आहे, केवल दृश्य, केवल ह्या जगताला निर्माण करण्याकरता म्हणून तिने आपल्या ठिकाणी जो काही विकार आपल्याला बघायचा आहे, पण आपण नंतर पाहणार आहे या सुट्टीनंतर, की ते जे सांख्य दर्शनामध्ये ज्याला प्रकृती आणि विकृती अशा गोष्टी सांगितल्या आहेत, त्या दोन्हीचाही विचार आपण करू. तर आता ही जी दृक् मात्र वस्तू आहे की जे मूळ शुद्ध चैतन्य आहे, त्या चैतन्याने शक्तीशी समाविष्ट होण्याचा जो प्रयास केलेला आहे, असं ते जे चैतन्य तत्व आहे, ती दृंग मात्र वस्तू, त्याला दृंग मात्र असं म्हटलेलं आहे. तर ती आम्हाला कळली कोणाकडून, तर ह्या जगामधून. आम्हाला जग पाहून कळवून घेण्या इतकी नजर आली तर फारच चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे मी कदाचित ते वचन सांगितलं आहे असेलही की खुदागर दे नजर तुमको तो हर सूरत खुदा की है. की जर भगवंतानी आम्हाला ही दृष्टी दिली तर प्रत्येकच गोष्ट भगवंत आहे असंच आम्हाला दिसायला लागेल. त्याच्यापेक्षा आम्हाला काहीच वेगळं दिसणार नाही. भले आम्हाला सगळं जगत बघायला नाही मिळालं, आमच्यापुरतं तरी आमच्यातली प्रत्येक गोष्ट जर आम्ही पाहत चाललो तर आमच्या लक्षात येईल की अरे
एका परमात्म्याशिवाय माझं किंवा मी म्हणण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही, माझ्याजवळ काही असूच शकत नाही. एक केवळ ती एक वस्तू आहे. हा जो काही देह आहे, हा खेळतोय, चालतोय, फिरतोय, हे तो आपण कळसूत्री बावलंय, तो आपल्याला नाचवतो. आणि जशा त्या दोरीवरती तो जसा दोरावर नाचवणारा तो जो बहुरूपी असतो आणि तो वेगवेगळ्या प्रकारच्या बावल्यांचा खेळ करतो आणि कळसूत्रीच्या त्या बावल्या त्याच्या खेळाबरोबर नाचतात, तसं भगवंताच्या दरबारात त्या सगळ्या कळसूत्रीच्या बावल्या आहेत. कारण सर्व दूर तोच आहे आत्मा, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि म्हणून ते सांगतात दृंग मात्र वस्तू बरी. कळली कशामुळे आम्हाला? आम्हाला कळली असती का? म्हणजे भगवंतानी हे जग कशाकरता निर्माण केलं असा अनेक लोक प्रश्न विचारतात. तेव्हा हे जगच कशाला निर्माण केलं परमेश्वरांनी? तर म्हणाले परमेश्वरांनी हे जग एवढ्याकरताच निर्माण केलं ज्याच्याकरता आम्ही आरसा निर्माण केला, की आम्हाला आमचा चेहरा पाहायचा आहे म्हणून ते प्रतिबिंब पाहण्याकरता आम्ही आरसा निर्माण केला. आणि परमेश्वरांनी काय बुवा माझं वैभव आहे पाहूया तरी खरं असं म्हणून त्यांनी जग निर्माण केलं त्याच्या अंश मात्रापासून, की हे सगळं या जगाच्या रूपाने परमात्मा काय आहे तो कुणाला कळला त्याचा त्याला. कारण का ज्ञानेश्वर माऊलींना कळला म्हणजे कुणाला कळला? त्यालाच. तुकारामांना कळला म्हणजे कुणाला कळला? त्यालाच. पण शेवटी कळलं आहे परमात्म्यालाच. तुकाराम कोण? परमात्माच. ज्ञानेश्वर महाराज कोण? परमात्माच. आपल्याला काही थोडंफार शहाणपण आलं तर ते शहाणपण कुणाचं? त्याचंच. म्हणजे पुन्हा आपलं काही नाहीच आहे त्याच्यामध्ये. म्हणून इथे म्हणतात की भगवंताला ही सगळी गंमत बघायची आहे. भगवंताला ही सगळी जी आपण सृष्टी निर्माण केली आहे, हे महाभारत आत्ता भगवंताचा करमणुकीचा काळ आहे. कारण निवडणुकीचे जोरदार प्रचार सभा चालू. भगवंत सुद्धा रोज चक्रावून जात होते, अरे वा ही सृष्टी मी अशी निर्माण केली वाटतं. हे लोक असे बोलू शकतात वाटतं. काय सगळा चमत्कार आहे. म्हणजे भगवंतांनी कुणाच्या डोक्यामध्ये काय विचार द्यावेत आणि त्या माणसांनी ते प्रकट करावेत याचं आश्चर्यच आश्चर्य आहे. म्हणजे काल दिग्विजय सिंगांना बघून तर असं वाटलं सगळ्यांनी त्यांना लोटांगण घालावं बास, याच्यापेक्षा त्यांच्यावरती दुसरी काही कॉमेंटच होऊ शकत नाही. म्हणजे काय आहे हे सगळं? भगवंत म्हणतो ही सगळी गंमत आहे. मी ही सगळी गंमत पाहतो की त्या नुसत्या त्रिगुणांना निर्माण करून दिलं. मी आधी प्रकृतीच्या हातामध्ये सृष्टी निर्माण करायला दिली, तिने 5 महाभूता हातात घेतली, 3 गुण हातात घेतले आणि सगळी सृष्टी निर्माण करतीये. तर ती निर्मितीची सुद्धा एक प्रक्रिया जोडून दिल्याबरोबर त्या सत्वरजतमाच्या आणि त्या पंचमहाभूतांच्या वेगवेगळ्या एकमेकांशी होणाऱ्या संमिश्रणाबरोबर विथ ऑल द परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स जे काही घडतं आहे ते इतकं चमत्कारिक आहे, इतकं वेगळं आहे, इतकं वैविध्यपूर्ण आहे. आणि त्यामुळे हे जे सत्पुरुष आहेत ना, त्यांना या सृष्टीचा राग येत नाही, त्यांना या सृष्टीचं वाईट वाटत नाही. त्यांना जे चाललं आहे तो प्रकृतीचा खेळ आहे, हा जगदंबेचा खेळ आहे. ह्या खेळात आपल्याला काय करायचं आहे एवढंच त्यांना, त्यांच्या दृष्टीने जे जगाकडे पाहून त्यांना करायचं आहे तेवढ्याचाच विचार ते करतात. म्हणून ते म्हणतात तैसे दृंगमात्र वस्तू भली जगता योगे कळून आली, जैशी वाद्यामुळे जाहली ओळख त्या ध्वनीची. म्हणून आपण मगाशी जे म्हणतो ना की हल्ली खूप नवीन नवीन वाद्य यायला लागली आणि त्या लोकांनी त्या त्या वाद्यांना काही काही नावं दिली आहेत. कारण आता ह्या फ्युजनमुळे त्यांना अनेक वेगळ्या प्रकारचे स्वर, वेगळ्या प्रकारची वाद्य आणि मग ते वेगळ्या प्रकारचं वाजवणं, ते सगळं पुष्कळसं बदललं आहे. त्यात क्रांती पुष्कळ आहे. तर आता ते वाद्य पाहिलं की आम्हाला ओळख होते की आता आम्ही ऑर्केस्ट्रामध्ये आपण जर पाहिलं त्या अजय अतुल केवढा प्रचंड ऑर्केस्ट्रा, नुसते जो व्हायोलिन्स घेतली तर 50-50 व्हायोलिन्स वाजत असतात. किती प्रकारची वाद्य वाजतात, किती प्रकारची तालवाद्य वाजतात. हे सगळं पाहिलं की आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये असणारी जी विविधता आहे ती विविधता या सृष्टीमध्ये ही जी प्रकट होत जाते ती कशी आहे? जसं नामरूपात्मक आमचं जगत प्रकट होत जातं तशी. दृष्टांत त्याच्याशी जे म्हणता नये काही जणो नये कैसेही, असतची असे पाही असणे जया. आता पुन्हा त्या परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल, अहो हे सगळं तुम्ही काय सांगता आहात हे सगळं ठीक आहे, तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही सांगताय, आम्हाला काही हे मान्य नाही आहे.
त्यामुळे तो ईश्वर जोपर्यंत आम्हाला दिसत नाही तोपर्यंत आम्ही त्याला मानत नाही. म्हणून ते काय म्हणतात, जे म्हणता नये काही, त्याला काही नाही आहे असं काही म्हणता येत नाही. काहीतरी आहे हे निश्चित आहे. जणो नये कैसे, जाणो नये कैसेही. आम्हाला तो दिसतो का, तर दिसत नाही. दिसत नाही म्हणून तो नाही म्हणावा का, तर त्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे देह तोच आहे, परिस्थिती पण तीच आहे, पण काल देहाला जे होतं ते आज देहावर का नाही. म्हणून म्हणतो आत्तापर्यंत चांगली होती तब्येत, आता एकदम अंगावरती एवढा जबरदस्त रॅश उठला. कशातून उठला, का उठला, काय खाल्लं म्हणून उठलं, हे काय झालं. म्हणजे हे सगळं जे आहे क्षणकालात ती सृष्टी बदलते. की माणूस म्हणतो बा हे आश्चर्यच आहे. काहीतरी घडलं, खूप मोठे ॲक्सिडेंट झाले आणि त्या ॲक्सिडेंट्समधून खूप अडचणीत असलेली व्यक्तीसुद्धा वाचली. की आपण म्हणतो हा चमत्कारच आहे की इतका दीर्घ काळपर्यंत श्वास घ्यायला मिळालेला नाही आहे. गुदमरत राहिलेला मनुष्य हा जिवंत राहिला तरी कसा, काय वो आपल्याला काही कळत नाही. हे आपल्या आकलनाच्या पलीकडचं आहे. आणि त्यामुळे जो जो हे आकलनाच्या पलीकडचं आहे तो म्हणाले असं वाटतं की असतची असे पाही असणे जया. केवळ असणं हे ज्याच्या अस्तित्वाचं आम्हाला प्राप्त असलेलं पुराव्याचं स्वरूप आहे. तो आहेच. बिईंग, असणे, असणे ही त्याची स्थिती आहेच. ते कोणत्या रूपामध्ये त्यांनी प्रकट व्हावं, नाही तर होऊ नये. प्रकट झालं की आम्ही सगळे दिसतो आणि हे जे दिसायला लागतं त्याच्याविषयी इतकं अहममत्व निर्माण होतं की त्याला आम्ही वेगळेपणाने पाहू शकत नाही. आणि त्याचं जे मूळ असणं हे रूप आहे स्फुरणात्मक, ते आम्हाला कळू शकत नाही. म्हणजे परमेश्वर आम्हाला दूर का जातो, कारण त्याच्या मूळ रूपाकडे पाहायला जाणं आम्हाला जमत नाही. आणि तो आम्हाला प्रकट रूपामध्ये त्याचं अस्तित्व दाखवतो, तेव्हा तो त्याचं अस्तित्व दाखवतो असं आम्हाला वाटतच नाही. आम्ही या सृष्टीकडे, ही सृष्टी माझी आहे याच भावनेने पाहतो. हा माझ्या जवळचा, हा माझ्या लांबचा, हा असा तो तसा, हे झाड आवडतं, ते फूल आवडतं, ते जेवण आवडतं, बस. आणि म्हणून ते म्हणतात की परमात्म्याचं स्वरूप आम्हाला वाटतं की तो नाही की काय, तो आहे असंही वाटतं आणि तो नाही असंही वाटतं. त्यामुळे आम्हाला काय वाटतं, याच्यापेक्षा असणं, सातत्याने असणं हेच त्याचं स्वरूप आहे. म्हणून जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही. कोणत्याही परिस्थितीने त्याला जाणून घेता येत नाही. असतची असे पाही, पण तो आहेच आहे. बिईंग, असणं त्याचं आहे, असणे पण त्याचं जसंच्या तसं आहे. असणे जया, त्याला आहेच, असणे पण त्याच्या ठिकाणी आहेच आहे. त्या दृङ्मात्र वस्तूची नाव नये देता निश्चयेसी. काही नाव त्याला देता येत नाही म्हणाले. त्याला तुम्ही काही म्हणा, नाव न दे, नाव काय झालं, नाव नये पाहिजे ना, वये झाले ना. नाव नये देता निश्चयेसी वा कोणत्याही साधनेतीसी न एकी जाणता. ही आत्मवस्तू जी आहे ती कोणत्याही साधनाने जाणता येत नाही. हे जरी खरे असेल तरी तिचे अस्तित्व असेल. ती जरी आम्हाला जाणता नाही आली तरी तिचं अस्तित्व आहेच आहे. नाही म्हणण्याची सोय नसे येतुलीही. थोड्याही प्रमाणामध्ये ती नाही असं आम्हाला काही म्हणता येत नाही. असा कोणताही दाखला आम्हाला देता येत नाही की ज्याच्यामध्ये ती वस्तू नाही असं आम्ही म्हणू शकू. तो अखंड शाश्वत, तीच ती एक सत्य. म्हणण्याची नाही, दृङ्मात्र वस्तू ठाई द्वैत मुळी न कदा संभवे. तो अखंड शाश्वत, तो परमात्मा, ते परब्रह्म, तो अखंड आहे, शाश्वत आहे. त्याच्यात कुठेही आम्हाला सांध किंवा फट दिसत नाही. तीच ती एक सत्य. ती जी दृङ्मात्र वस्तू आहे ती काय आहे, दोन हे वापरले त्यांनी, लिंग वापरली, जेंडर्स वापरले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की इथे त्याला म्हणजे त्या परमात्म्याला तो अखंड शाश्वत असं त्याला म्हटलं आणि नंतर ती दृङ्मात्र वस्तू असं म्हटलं. म्हणजे तो आणि ती वस्तू यात भेद आहे का, ते म्हणतात नाही आहे. ते सांगण्याकरता त्या परमात्म्याला एकदा तो म्हटला आणि मग त्या दृङ्मात्र वस्तूला
ती वस्तू असं म्हटलं. तर तो अखंड शाश्वत तीच ती एक सत्य दृंगमात्र वस्तू ठाई द्वैत मुळी न कदा संभवेल. तिच्या ठिकाणी द्वैत असूच शकत नाही. त्याचं कारण असं की तिच्या ठिकाणी द्वैत आहे म्हणजे पाहणारा कोणीतरी वेगळा आहे. तिच्या ठिकाणी पाहणारा कोणी वेगळा आहे तर ती अखंड एकरस वस्तू असणारच नाही. म्हणजे परमात्मा परमात्म्याला पाहतो आहे असं नाही होऊ शकत. कारण का? कारण परमात्म्याने परमात्म्याला पाहिला एक वेगळा परमात्मा तयार व्हावा लागेल. तर तो तयार नाही होत वेगळा कोणी, तोच आहे, तोच त्याच्या ठिकाणी. म्हणून आता ते काय सांगावं तत्वज्ञानात, म्हणून त्याला आत्मक्रीड असं म्हटलं की आपल्या स्वतःच्याच ठिकाणी क्रीडा करतो, आपल्या स्वतःच्या ठिकाणीच तो खेळ करतो. आणि म्हणून पुढे म्हटलंय आत्म्या वाचून काही नाही या अखिल ब्रह्मांडाचे ठाई म्हणून त्याचा न त्याला होई बोध असणेपणाचा. या सबंध ब्रह्मांडामध्ये मी यात आहे वेगळा असा त्याला बोध करून घ्यावा लागत नाही. त्याला बोध करून का घ्यावा लागत नाही? पण सर्व दूर तोच भरून आहे. जर सगळीकडे तोच भरून राहिला आहे तर ते काय आहे बघू बरं असं त्याला वाटत नाही. आम्हाला वाटतं की हा मी असं केलं होतं, तुम्ही कसं केलं. किंवा ते डॉक्टर श्रीखंड यांची मी ते शस्त्रक्रियेवरचं त्यांनी पुष्कळ त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन केलं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं जगभरामध्ये ही शस्त्रक्रिया ज्या पद्धतीने केली जाते मी करतो ती वेगळ्या पद्धतीने करतो. म्हणजे येणारे जे सर्जन्स आहेत ते काय म्हणतात, काय यांनी काय पद्धतीने केली आहे शस्त्रक्रिया आम्हाला बघायची आणि त्याचं वैशिष्ट्य समजून घ्यायचं. म्हणजे या माणसाची काही विशेषता आहे तसं भगवंताला आपली काय विशेषता आहे हे भगवंताला वेगळं होऊन बघण्याचा प्रश्नच येत नाही. तोच आहे, विशेषही तोच आहे आणि त्याचं मूळ रूपही तोच आहे. या मूळ रूपावरच ते विशेष रूप दिसत आहे, ते आरोपित केलं आहे. पण मूळ रूप जसंच्या तसंच आहे. हे फक्त समजायला अवघड आहे, हे समजणं मोठं अवघड आहे. ते आम्हाला आमच्या ठिकाणी समजत नाही कारण त्याचा अनुभवच घ्यायला पाहिजे की परमात्म वस्तू या सबंध विश्वामध्ये जी भरून राहिली आहे ती वस्तू त्या परमात्म्यापेक्षा काही वेगळी नाही. म्हणजे काय आहे आपल्याला काय माहिती, म्हणजे काय आहे. आणि त्यामुळे आत्म्या वाचून काहीच नाही या अखिल ब्रह्मांडाचे ठाई म्हणून त्याचा न त्याला होई बोध असलेपणाचा. हेच पुढील ओवी भीतरी सांगतील इंद्रायणी तटविहारी ज्यांची वाणी अमोघ करी धन्य धन्य ते सद्गुरू. आता या ज्ञानेश्वर माऊलींनी पुढच्या ओवीत सांगितलं असं म्हटलं. ही ओवी घेऊ आणि मग थांबू आपण. आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखम डोळा तैसा आत्मज्ञानी दुवळा ज्ञानरूप जो. म्हणाले आपल्याच बुबुळांना आपल्या डोळ्याला एवढं जगभर पाहण्याची दृष्टी दिली आहे पण आपल्या डोळ्याला काही आमचं बुबुळ पाहण्याची दृष्टी दिलेली नाही. आम्ही काही आमच्या बुबुळाला पाहू शकत नाही. तसेच म्हणाले तैसा आत्मज्ञानी दुबळा तसाच हा जो आत्मज्ञानी पुरुष आहे जो अविकारी आत्मचैतन्याला प्राप्त झालेला आहे दुबळा ज्ञानरूप जो तसाच तो दुर्बल आहे आत्मरूपाला पाहण्याला कारण तोच आत्मरूप झालेला आहे. आता वेगळा काय आत्मरूपाला तो पाहणार. आणि म्हणून त्यांनी चांगदेवाला इथे अगदी बरोबर अशा निम्म्यावर आलेत ते आता आणि ते अशा ठिकाणी सांगतायत त्याला की आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखम डोळा. अखम म्हणजे असमर्थ आहे, अखम अकार्यक्षम किंवा अक्षम असं आपण म्हणू. अखम डोळा, डोळा असमर्थ आहे. कशा करता? दृष्टी असोनी आम्हाला शक्ती आहे पण तो असमर्थ आहे आपला डोळा आपल्या ठिकाणी पाहण्याला. तसाच आत्मज्ञानी पुरुष आहे तो वेगळेपणाने आत्म्याला पाहू शकत नाही. तो त्याचं वर्णन करून सांगू शकत नाही हो हो मी त्याला पाहिले ते असं आहे ते तसं आहे, पाहू शकत नाही. म्हणून ज्ञानरूप जो झालेला आहे तैसा आत्मज्ञानी ज्ञानरूप जो दुबळा. कशा करता दुबळा आहे? वेगळेपणाने आत्मरूप पाहण्याकरता आत्मज्ञान घेण्याकरता. जेवी नेत्रीची या बुबुळा दृष्टी असूनी न दिसे डोळा तेवी आत्मज्ञानी असे दुबळा आप आपणा ते पाहावया. आणि त्यामुळे त्या आत्मज्ञानी पुरुषाला सुद्धा
स्वतःचं स्वतःला पाहायचं म्हणजे काय करायचं, त्याला नाही पाहता येत, त्याला वेगळेपण असावं लागतं, त्याला द्वैत असावं लागतं. आणि म्हणून द्वैत का अमान्य आहे, कारण जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत हा भेद शिल्लकच आहे. आणि जोपर्यंत भेद शिल्लक आहे तोपर्यंत सृष्टीच्या मुळाशी जाताना त्या परमात्म्यापर्यंत आम्हाला पोचताच येत नाही. त्यामुळे आपल्याकडे द्वैत हा विचार उपनिषदांनी मान्य केलेला नाही. उपनिषदांनी मान्य केलेला विचार अद्वैतच आहे. द्वैत संप्रदायी जे आचार्य आहेत ते असं म्हणतात की आमचं द्वैत तत्त्वज्ञानसुद्धा इतकंच श्रेष्ठ आहे. ते जर आपण ऐकलं तो वाचलं तर तुम्हालाही असं वाटेल की शंकराचार्य काय उत्तर देतील त्याच्यावर. परंतु अंतिम स्थिती जी आहे ती स्थिती अद्वैत आहे याबद्दल उपनिषदांच्या ठिकाणी कुठेही शंका नाही आहे. तर आता ते पुढे असं म्हणतात, म्हणजे नेत्रीच्या बुबुळाठाई पाहण्याची दृष्टी असूनही त्याचे त्याला दिसत नाही अंग जसे. म्हणजे बुबुळ अवघ्या पदार्थासी पाहतसे अहर्निशी, परी त्याचेच तयासी पाहता न ये अंग ते. माझं बुबुळ काही मला पाहता येत नाही. तर तसं अवांतरा पाहतो म्हणून त्याचे ठाई आहे गुण, पाहण्याचा निश्चय करून ये विषयी शंका नाही. आम्हाला मुळीच शंका नाही आहे की आमच्या डोळ्याला काही पाहता येते, आमच्या डोळ्यात सगळं पाहतो आहे आणि त्यामुळे त्याची दृष्टी सर्व ठिकाणी फिरते आहे. पण ती दृष्टी मात्र त्या बुबुळाला पाहू शकत नाही, ती स्वतःची स्वतःला पाहू शकत नाही. म्हणाले की परी त्याचेच रूप तयासी नाही की पाहण्यासी, म्हणू नका त्याचे पाशी पाहण्याची दृष्टी नसे. त्याला पाहायला दृष्टी नाही असं तुम्ही म्हणाल का? आहे. त्याला स्वतःला जरी पाहता आलं नाही तरी त्याला पाहायला दृष्टी आहे. पहा अग्नीचे अग्नीपण, अग्नीला न बाधे जाण, तैसे दृष्टीचे दृष्टीपण आहे समजा विबुध हो. जसा अग्नी अग्नीला जाळून टाकत नाही, कारण अग्नीचं अग्नीपण जे आहे ते त्याला बाधक होत नाही. अग्नीचं अग्नीपण अग्नीच्या ठिकाणी तसंच आहे. तसंच दृष्टीचं दृष्टीपण त्याच्या ठिकाणी आहे, पण तो त्या बुबुळाला पाहू शकत नाही. तेवी ज्ञानरूप आत्मा आपणासी पाहण्या असमर्थ निश्चयसी, म्हणून अपूर्णपण त्यासी मुळी नसे. आता त्यांनी हा एक मुद्दा पूर्ण केला. काय पूर्ण केला? की जर परमात्म्याला स्वतःचं स्वतःला पाहता येत नसेल तर मग काय उपयोग आहे? हे कुणाला उत्तर दिले माहिती आहे ना? द्वैत्यांना उत्तर दिलं की हे उत्तर जर परमात्मा तुम्ही अद्वैत स्वीकारलं तर परमात्मा त्याचा त्याला पाहू शकत नाही, ही असमर्थता तुम्ही परमात्म्याला देणारे कोण? अद्वैतवादी. म्हणून द्वैतवादी त्यांच्यावरती आरोप करतात. त्या आरोपाला इथे त्यांनी उत्तर दिलं आहे. म्हणून पाहण्या असमर्थ निश्चयसी, म्हणून अपूर्णपण त्यासी मुळी नसे. तो डोळा बुबुळाला पाहत नाही म्हणून डोळ्याला दृष्टी नाही असं होत नाही. तो शाश्वत ज्ञानरूप पूर्ण आहे नाहीसी अधिष्ठान, तया व्यतिरिक्त वस्तू आन मुळी नसे. म्हणजे तो शाश्वत ज्ञानरूप पूर्ण, तो कसा आहे त्याचे आता लक्षणच आहे. तो शाश्वत आहे, तो ज्ञानस्वरूप आहे, तो परिपूर्ण आहे आपल्या ठिकाणी. आहे नाहीसी अधिष्ठान, या संबंध सृष्टीतलं जे आहे आणि जे नाही म्हणजे दोन्हीलाही तो अधिष्ठान आहे. जसं शीताला अधिष्ठान आहे, उष्णाला अधिष्ठान आहे. मी आता प्रश्न विचारणारे पण हुशारच असतात. आमच्या बाई आज त्या ओट्यावरती ते पाणी सोडून भांडी विसळत होती. ती म्हणली, वहिनी काय हे पाणी म्हणली गरम येत आहे. म्हणली उन्हाळ्यामध्ये नळाला जर एकदम गार पाणी आलं असं तर किती मज्जा झाली असती. म्हटलं अगं ही तुझी मज्जा, एका वेळी सृष्टीमध्ये भगवंत उष्णता आणि थंडी कशी निर्माण करेल. ती म्हणली पहा की हो म्हणली कसं करून ठेवलंय. थंडीच्या दिवसामध्ये एवढी थंडी वाजत असते तर पाणी इतकं गार असतं की भांडी धुवत नाही. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी इतकं गरम झालंय की पुन्हा त्या गरम पाण्याने भांडी धुवत नाही. मी म्हटलं याचा अर्थ आयुष्यभर आपल्याला काही जुळतं असं आपल्याला काही दिसतच नाही. कारण काहीच जुळत नसतं आपल्याला, जे जसं आहे तसं काही आपल्याला जुळत नाही. तर सांगायचा हेतू असा आहे की ह्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत.
की मला हवेमध्ये गारवा आहे तेव्हा मला पाणी गरम पाहिजे, तर भगवंतानी मला बाकी थंडी द्यावी, पण आता मला पाणी गरम पाहिजे तर गरम द्यावं. पण ज्यावेळी मला गरम पाणी नकोय त्यावेळी त्यांनी गरम पाणी दिलं, आता मला नकोय. कारण पाणी पिण्याच्या वेळी जर तितकं गरम पाणी दिलं तर चालणार नाही आहे. म्हणजे मनुष्याला जे आहे ते त्याला स्वीकारताना किती अडचण येते, आणि प्रत्येक वेळी तो त्याच्या परीने सृष्टीचा विचार करत असतो की ही सृष्टी माझ्या हुकमतीखाली कशी येईल, म्हणजे मला जशी पाहिजे तशी ती कशी वागेल. की आता खूप उकडायला लागलं की पटकन पाऊस पडावा असं वाटतं. पाऊस पडायला लागला का म्हणतो काय अवकाळी पाऊस आहे हो, त्या सगळ्या आंब्याचं वाटोळ. म्हणजे त्यांनी काही केलं तरी सुद्धा आमची अडचण आहेच. तर हे तिथे सांगतात तो शाश्वत ज्ञानरूप पूर्ण आहे नाहीसी अधिष्ठान. हे अमुक एक आहे आणि आता त्यावेळी अमुक एक नाही, याचं तो अधिष्ठान आहे. म्हणजे आता हा वृक्ष एवढा वाढलेला आहे, आता हा वृक्ष छान रोपासारखा असता तर किती बरं झालं असतं. अहो तो वृक्ष झालाय, आता रोप कसं होईल. म्हणजे एका वेळी आम्ही प्रत्येक गोष्टीची अपेक्षा करायला लागलो तर कसं होईल. तर ते म्हणतात जे आहे त्याचंही अधिष्ठान तोच आहे, आणि जे नाही त्याचंही, कारण नाही तर आम्ही त्याला वेडं केलं असतं. हे भगवंताला सुद्धा वेडी करणारी त्याची सृष्टी समर्थ आहे. ते कारण आम्हाला असं पाहिजे, एक म्हणेल मला या वृक्षाला दुसरा वृक्ष पाहिजे, दुसरा म्हणेल त्या वृक्षाच्या खाली मला 4 रोपं पाहिजेत, कारण मला एका आहेच्या वेळी दुसरे नाही पाहिजेत. की मग ते कसे किती नाही लागतील आणि कशा प्रकारचे नाही लागतील माहीत नाही. भगवंतानी एकच उत्तर देऊन टाकलं की सगळ्या आहेला अधिष्ठान मीच आहे आणि सगळ्या नाहीला अधिष्ठान पण मीच आहे. इथे हे नाही म्हणजे नाही हे असं असणार नाही. म्हणजे कापूस कधीही दगडासारखा टणक होणार नाही आणि दगड कधीही कापसासारखा हलका होणार नाही. नाही होणार म्हणजे नाही. आता म्हणून ते सांगतात आहे आणि नाही याला अधिष्ठान कोण आहे, तर याला अधिष्ठान तोच आहे. तो कसा आहे, तो शाश्वत आहे. दुसरा कसा आहे, तो ज्ञानरूप आहे आणि त्याच्या ठिकाणी तो पूर्ण आहे. आणि त्यामुळे जेव्हा त्याला वाटेल की ही हवा एवढी उष्ण आहे किंवा ह्या बर्फाच्या लादीवरती या देशभक्ताला झोपवलं आहे आणि त्याला शिक्षा देत आहेत, किंवा संभाजी महाराजांचे हात पाय तोडताना आणि तो प्रत्येक अवयव त्यांच्या समोर त्या तेलात तळून बाहेर टाकताना जी भयानक क्रूरता त्यांनी दाखवलेली आहे, ते जे क्रूरपण आहे ते क्रूरपण जेव्हा ते पाहत आहेत, म्हणजे त्यांना पाहावं लागतं आहे, त्यावेळी परमात्मा काय करील, अधिष्ठान काय आहे की त्यांना हात तुटतो आहे, आपल्यासमोर तो हात कढईत जळतो आहे आणि तो जो हात जळलेला फेकून देत आहेत. देहाची विटंबना डोळ्यांनी पाहायची आहे, देहाच्या यातना त्यांनी सोसायच्या आहेत. एवढ्या हाल 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 होणाऱ्या यातना आहेत, त्यांना सहाय्यभूत कोण आहे, भगवंत आहे. या सगळ्या यातना इतक्या हसत सहन करणं ही त्या ईश्वराच्या कृपेशिवाय होणारी गोष्टच नाही, कारण शक्यच नाही आहे. अशा आणि आज एक हात तोडला, उद्या दुसरा हात तोडला, परवा एक पाय तोडला, तेरवा दुसरा पाय तोडला, असे शरीरावरती वार करून डोळे काढून त्यांना जितके हालहाल करता येतील तितके हालहाल करून मारलेलं आहे. आणि म्हणून आज परिस्थिती अशी आहे की सगळा इतिहास दुर्दैवाने भारतातला हिंदू विसरायला तयार आहे, पण सगळा इतिहास मुसलमान विसरलेले नाही आहेत. त्यामुळे आज पाकिस्ताननी जे लक्ष घातलं आहे भारताच्या निवडणुकीत आणि आपली कॉमेंट देत आहेत की त्या नरेंद्र मोदींना येऊ देऊ नका, कारण ते जर आले तर आमचं काही खरं नाही. कारण केव्हा तरी हा इतिहास समोर येईल की काय, करणार याला भय आहे, ज्यांनी केलं आहे त्याला भय आहे. बाकीच्या मनुष्याच्या ठिकाणी तो काय विचार करतो, तो कोणाला कशाची शिक्षा केव्हा कशी देतो आपल्याला माहीत नाही. शासन कुणाशी कसं वागेल आपल्याला माहीत नाही, त्यांचे विचार काय आहेत आपल्याला माहीत नाही. पण ज्यांनी जे केलं आहे तो ते विसरू नाही शकत. संभाजी महाराजांचा वध इतकी वर्ष झाली तरी आम्ही विसरू नाही शकत. त्याचं कारण आहे की इतके हाल हाल एका जीवाचे करताना तुमची माणुसकी गेली कुठे. आणि ह्या ठिकाणी आपण आत्ता जो विषय पाहतोय ना, याच्यामध्ये तो परिपूर्ण असल्यामुळे तो आहे आणि नाहीला अधिष्ठान असलं तरीसुद्धा तो पूर्ण असल्यामुळे ज्याच्या ठिकाणी तो पूर्णार्थाने उभा राहतो त्याला तो कोणत्याही परिस्थितीतून तारून नेतो. जसं शिवाजी महाराजांच्या करता अनेक चमत्कार त्यांनी दाखवले, संभाजी राजांच्या करता समर्थांनी
आपला जीव तळमळवला ते म्हणाले, कशाला संभाजीराजा हे असं करता, नका या भानगडीमध्ये पडू तुम्ही आणि या प्रकारचा त्रास सोसू नका. संभाजीराजांना पत्र पाठवून आणि येणारा काळ विपरीत आहे बघून समर्थांनी आपलं जीवन संपवलं. म्हणजे त्यांना जेव्हा संपवायचं होतं तेव्हाच त्यांनी संपवलं असेल, आपल्याला माहीत नाही. पण त्यांनी म्हटलं की आता या जगण्यामध्ये आणि आता कार्य करण्यामध्ये रस नाही उरला, आता जीवन संपवावं हे उत्तम आहे. आणि आपल्यापुढे मांडण्याचा हेतू असा आहे की ईश्वर त्याला अधिष्ठान आहे. ज्या ज्या घटना घडतात, ज्या ज्या प्रकारचे मनुष्याला भोग भोगावे लागतात, त्याही भोगात मनुष्य ते भोगून कसं जातो, त्याला त्या सगळ्या वेदना तो सुसह्य कसा करतो, कारण तो पूर्ण आहे म्हणून. तो केवळ आहे आणि नाहीचं अधिष्ठान आहे म्हणून नाही. तो आहेचं अधिष्ठान आहे तर तो वेदना देईल, तो नाहीचं अधिष्ठान आहे तर पेनकिलर्स घेतल्यावर वेदना थांबवी. पण आहेच्या अधिष्ठानामुळे वेदना आहेत आणि पेनकिलरमुळे वेदना न थांबण्याची स्थिती आहे, तरी सुद्धा त्याला वेदना होऊ द्यायच्या नाहीत, तर तो पूर्ण आहे. तो पूर्ण आहे म्हणून त्याला राखील. आणि म्हणून तर त्याची प्रार्थना करतो ना आपण. ही जी दृंगमात्र वस्तू आहे ती या जगामध्ये कशाकरता वावरती आहे, आमच्यावरती कल्याण करण्याकरताच आहे, तिच्या अनुग्रहाकरताच आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं, आहे नाहीसी अधिष्ठान तया व्यतिरिक्त वस्तू आन मुळीच नसेल. त्याच्या पलीकडे या जगामध्ये दुसरी वस्तू संभवतच नाही. सगळं काही आहे ते त्याच्याशीच आहे, सगळा काही आहे तो त्याचाच खेळ आहे. आणि म्हणून जेव्हा एखादा सश्रद्ध मनुष्य म्हणतो की कितीही संभाजी महाराजांना त्रास दिला तरी धर्मो रक्षती रक्षिताहा, हे या वचनाप्रमाणे ज्या धर्माचं रक्षण करण्याकरता त्यांनी आपला देह सोडला तो धर्म त्यांचं रक्षण करीत, असं आम्ही म्हटलं की दुसरा माणूस काय म्हणतो की अहो हे अंधश्रद्धावादी, धर्म नावाची काय वस्तू आहे आणि ती काय कोणाचं रक्षण करणार. धर्म नावाची वस्तू, धर्म कुणाच्या आश्रयाने राहतो, परमात्म्याच्या. आणि परमात्मा काय करतो, परमात्म्याला जे करायचं आहे ते तो करू शकतो, त्याला ज्या पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळे शेवटी त्याच्याशिवाय जर दुसरं काही नाही तर जे काही भोगावं लागेल किंवा जे काही घडणार आहे ते त्या प्रकृतीच्या अधिष्ठानावर कसं, किती, कुठे, केव्हा हे घडवायचं, याचा शेवटी कर्मफलाचा दाता तो आहे. त्यामुळे फल देत असताना ते त्यांनी कसं द्यावं हे त्याच्या हातात आहे. म्हणून आपण अनेक वेळा एकच गोष्ट म्हणतो की मृत्यू ही आमच्या जीवनातली सगळ्यात मोठी भयग्रस्त, दुःखकारक, आम्हाला प्रश्नचिन्ह असणारी घटना आहे. ते सगळं जर त्याच्यावर सोपवलं तर आमचे प्रारब्धाचे भोग काय आहेत आम्हाला माहिती नाही. आम्ही तर म्हणतोच की नाहीच, त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये नाहीच पडता कामा, पण तरीसुद्धा त्यांनी काय योजलं आहे आम्हाला माहीत नाही. पण ते प्रारब्धाचे भोग भोगत असताना आम्हाला किती वेदनाकारक होईल आणि आम्हाला ते किती सुसह्य होईल हे ठरवणारा तो आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनन्य शरणागती जर आमच्या ठिकाणी असेल तर घडणारी प्रत्येक घटना ही त्याच्याच अधिष्ठानावर आहे, ही त्याच्याच इच्छेनी आहे, ही तोच घडवून आणतो आहे. त्यामुळे ते सगळं जे घडणारं आहे तो त्याला, आमचं प्रारब्ध बलवान असेल तो काही भोगायला लावेल, पण ते भोगताना आम्हाला निश्चित सुसह्य करेल. आणि जे काही त्याकरता जे काही तो करणार आहे त्याकरता आमची निष्ठा, फक्त आमची निष्ठा त्याच्यावरती पाहिजे. की आम्ही अत्यंत निष्ठेने राहिलो की नाही तो काही करणारच नाही, तो वेडवाकडं करूच शकत नाही, तो वेडवाकडं करणार नाहीच, कारण आम्ही त्याच्या ठिकाणी पूर्णपणे शरणागत आहोत. त्याला सांभाळलंच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. कारण त्याच्याशिवाय हा देह नाही, त्याच्याशिवाय ही पंचमहाभूतं नाहीत, त्याच्याशिवाय ही प्रकृती नाही. त्यामुळे ह्या प्रकृतीला कसं खेळवायचं हे तो ठरवणार आहे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलं की शेवटी कुठलाही अनुभव, कुठलीही परिस्थिती ही तो आणि त्याच्याशिवाय संभवत नाही. आणि म्हणून व्यवहारामध्ये अत्यंत चाणाक्ष राहून, अत्यंत सावध राहून, अत्यंत नेटाने आपलं कर्तव्य कर्म करून आम्ही त्याच्या कृपेची इच्छा करणं, हे एवढंच प्रत्येकाचं आपल्याला सार आहे. सारभूत एवढाच विषय की आम्ही आमच्याकडच्या गोष्टी सोडायच्या नाही, तो त्याची गोष्ट सोडणार नाही. एकदा आम्ही ज्याच्याशी बांधील आहोत
तेवढी आमची बांधिलकी आम्ही नाही सोडली की त्याला बांधिलकी आहेच आहे, आणि त्यामुळे तो पुन्हा आम्हाला बांधीलच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे की जे काही आहे, जे घडतं आहे ते त्याच्याच ठिकाणी घडतं आहे. मग ते कसं घडवायचं ते त्यांनी ठरवायचं. ते आम्हाला भासवू द्यायचं आहे का त्यांनी त्याच्या पातळीवर सोडवायचं आहे. आणि म्हणून चांगदेवाला ते परोपरीने सांगतायत की बाबा रे, समजून घे काय त्याचा अधिकार आहे आणि काय त्याचं स्वरूप आहे.